तर आज सकाळ सकाळच गव्हाच्या रानामध्ये आलतो, कारण की आपला गहू जिथे जालता ना तिथे त्याच्या काड्या कुठे शिल्लक राहिल्या होत्या, त्याच पेटून द्यायच्या होत्या. तेवढ्यात पप्पांचा फोन आला आणि म्हणले ओढ्याला पाणी आलेलं आहे, मोटर चालू करून ये. पप्पा जरी कामाला असले ना तर अशा बातम्या आमच्या आधीच पप्पांना पोहोचतात. ओढ्याचं पाणी नुकतंच खड्ड्यात आलं होतं, आता ॲटो चालू करतो आणि जातो घरी. मग घरी आल्यावर पाणी आणि दातोळ घेतला आणि चाललो रानामध्ये. तर आता पाणी तर बेंड खोलायला लागत असतील, मग याने दातूळ काय कारणाला आणला असेल बरं, असं तुम्हाला पण वाटत असेल ना, तर चला तुम्हाला सांगतो. तर सकाळी मी उठायच्या आधी आमच्या पप्पांनी त्यांच्या ट्रॅक्टरवाल्या मित्राला बोलवून बँडापासून तर घरापर्यंत नांगराचं तास टाकलं होतं. मग या नवीन पाटात सोडलेलं पाणी मोठमोठ्या डेखांमुळे आडावा नाही म्हणून मी दातूळ घेऊन आलतो आणि या दातळ्याने असं पाणी मोकळं करीत होतो. मग मोठमोठ्या डेकरांचा असलेला हा पाट पहिल्यांदा मोकळा केला आणि पाणी पण पटकून यायला लागलं. मग आता इथलं काम आवरलं आणि आलो घरी. तर मी घरी आल्यावर पार अर्ध्या एक तासाने पाणी आलं. तर तुम्ही म्हणत असता यांनी पाणी घरी काय